की फक्त टेंडर घ्यायचं आणि त्यातले पैसे खायचे, एवढंच काम आहे अधिकाऱ्यांचं। महापौर उपमहापौर यांना खरं तर लाज वाटली पाहिजे ह्या शब्दात मी सरकार बोले। नहीं थी, लेकिन दिगे साहब के नाम का मीरा भाईंदर का जो एकमेव चौक है उसकी जो कंडीशन है काल आमचे जिल्हाध्यक्ष माननीय अविनाश जाधव साहेब यांनी राधा विनोद शर्मांकडे जे आयुक्त आहेत त्यांच्याकडे तक्रार केली होती। तर त्यांनी सांगितलं की मी स्वतः पर्सनली जाऊन तिथे पाहणी करतो आणि मी स्वतः बघतो, पण अजूनही काही झालेलं नाही। मी तुम्हाला दाखवते। जे आमचे मीरा भाईंदरचं न्यूज चॅनल आहे आपका शहर, यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये इकडची कंप्लीट दुरावस्था दाखवलेली होती। इकडे दारूच्या बाटल्या पडलेल्या होत्या, इकडे टेम्पो लागलेले होते, जी आता दुरावस्था झालेली आहे ते संपूर्ण त्यांनी कॅप्चर केल्यावरती तुमचं राजकारण शिजलं, ज्या नावावरती तुम्ही पक्ष फोडले, स्वतःचे पक्ष वाढवले आणि त्याच नावाची आज इतक्या मोठ्या प्रमाणात इथे दुरावस्था चालू आहे, याचा उत्तर द्यावं आयुक्त राधा विनोद शर्मा यांनी हे लक्षात घ्यायचंय। आता इकडे हे अनधिकृत जे पण फेरीवाले आहेत किंवा टेम्पो वगैरे जे लागत आहेत आणि जी दुरावस्था आहे, आता हे किती दिवसात हे संपवणार, कधी सुशोभीकरण पुन्हा नव्याने उभं होणार आहे याची आम्ही वाट बघतोय। आता गाठ मनसेशी। आनंदीगे चौक मध्ये आता आपण आहात आणि काल मनपामध्ये एक आंदोलन केले। याच्या आजूबाजूला खूप घाण आहे, त्याची दुर्दशा एकदम खराब झाली आहे आणि आज तुम्ही इथे आलाय तर ज्या नावावरती मागच्या 3-4 वर्षामध्ये जे राजकारण गाजलंय महाराष्ट्राचं, स्पेशली धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या नावावरती राजकारण झालं आणि आता सत्ता उपभोगतायत। पण तेच धर्मवीर आनंदीगे चौक जो आमच्या मीरा भाईंदर मध्ये आहे, हा बनून जवळजवळ 5 ते 6 वर्ष झाले। हा चौक, इथे चौकाला नाव तर दिलंय स्वर्गीय आनंदीगे चौक, पण या चौकाची तुम्ही दुरावस्था जर बघाल ना, कारण सत्तेमध्ये सगळे भाजप आणि शिंदेगड शिवसेनेचीच लोक बसलेले आहेत आजही आणि त्यावेळेही। 2022 मध्ये इथे भाजपची महापौर होते आणि आताही भाजपची महापौर आहे, पण या चौकाची तुम्ही दुरावस्था बघा। काही दिवसांपूर्वी जे आमचे मीरा भाईंदरचं न्यूज चॅनल आहे आपका शहर, यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये इकडची कंप्लीट दुरावस्था दाखवलेली होती। इकडे दारूच्या बाटल्या पडलेल्या होत्या, इकडे टेम्पो लागलेले होते, जी आता दुरावस्था झालेली आहे ते संपूर्ण त्यांनी कॅप्चर केल्याच्या नंतर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा विषय आमच्या जिल्हाध्यक्षांकडे नेला आणि त्याच्यानंतर या विषयाला वाचा फुटलेली आहे। काल आमचे जिल्हाध्यक्ष माननीय अविनाश जाधव साहेब यांनी राधा विनोद शर्मांकडे जे आयुक्त आहेत त्यांच्याकडे तक्रार केली होती। तर त्यांनी सांगितलं की मी स्वतः पर्सनली जाऊन तिथे पाहणी करतो आणि मी स्वतः बघतो, पण अजूनही इथे तुम्ही बघताय काही झालेलं नाही। मी तुम्हाला दाखवते इथे दुरावस्था बघा। एकतर इकडे सफाई कर्मचारी कधी येत नाहीये, तुम्ही इथे पाहू शकता। इकडे जी झाडं लावण्यासाठी जी जागा केलेली आहे, इथे तुम्ही बघा इकडची दुरावस्था काय झालेली आहे। त्यानंतर तुम्ही इकडे येऊन बघा, हे जे केबल पडलेलं आहे खाली, याच्याशी कोणाला काही देणं घेणं नाही, कोणतं कनेक्शन आहे, इकडे लागायला पाहिजे होतं, याच्याशी काही देणं घेणं नाही। तुम्ही पूर्ण हा परिसर बघा, इकडे जर तुम्ही लक्ष घालाल, ह्या चौकाच्या अगदी बाजूला नाला आहे। ह्या नाल्याची सफाई तर झालेली नाही, पण नाल्याचं झाकण पण तुटलेलं आहे। याच्यामध्ये पुन्हा कोण गेला याची जबाबदारी कोणाची असेल। तसंच या बाजूला जर तुम्ही बघाल, अगदी जिकडे हे बोर्ड लागलेलं आहे, या बाजूची तुम्ही दुरावस्था बघा। फक्त उंदरांना राहण्यासाठी जागा तुम्हाला दिसते इथे, बाकी इकडे सुशोभीकरण काहीच झालेलं नाहीये, ठीक आहे। त्यानंतर या बाजूने जर तुम्ही बघाल तर या अनधिकृत फेरीवाल्यांचा जो विळखा आहे या चौकाच्या अवतीभोवती, त्याबरोबर इथे पार्किंगच्या गाड्या, म्हणजे इथे टेम्पो सुद्धा लागलेले असतात, इथे 4 व्हीलर सुद्धा पार्किंगला असतात आणि जे अनधिकृत आहेत ते धंदे आता तुम्ही संध्याकाळी जर बघणार तर हे किती पटीने ते धंदे, आणि हे बघा पालिकेचं किती लक्ष आहे। बरे इथे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती दर्शवण्यासाठी एक तुलसी वृंदावन केलेलं आहे। या वृंदावन मध्ये
तुळसच नाहीये, कारण तिला जगवण्याचा प्रयत्नच केलेला नाहीये. तुळशीचं रोप मेलेलं आहे त्याच्यामध्ये. बरं, इकडे फाउंटन त्यांनी केलेलं ते सुद्धा चालू नाहीये. तर अशा प्रकारे ही दुरावस्था आहे. म्हणजे स्वच्छता नाहीये. जे सुशोभीकरण झाडं लावून करणार होते ते झाडं इथे लावलेली नाहीयेत. बरं, इथे जी जागा केलेली आहे स्मारकासाठी गेले 4-5 वर्षापासून ते फक्त असंच बनवून पडलेलं आहे. तिथे स्मारक बसवलेलं नाहीये. आणि अशा प्रकारे हे काम आहे. आणि आमचे आयुक्त म्हणतात की याची माहिती आम्हाला नाहीये, आम्ही जाऊन बघतो. मग प्रभाग क्रमांक 6 इथे जे वॉर्ड ऑफिसर बसतात त्यांची कामं काय आहेत, इकडचे जे स्वच्छता निरीक्षक आहेत SI त्यांची कामं काय आहेत, जे उद्यान विभागात स्वच्छता निरीक्षक आहेत SI त्यांची कामं काय आहेत, जे उद्यान विभागामध्ये जे बसलेले अधिकारी आहेत त्यांची कामं काय आहेत. असे प्रत्येक प्रश्न आहे की फक्त टेंडर घ्यायचं आणि त्यातले पैसे खायचे, एवढंच काम आहे अधिकाऱ्यांचं. महापौर उपमहापौर यांना खरं तर लाज वाटली पाहिजे ह्या शब्दात मी बोलेन. ज्या नावावरती तुमचं राजकारण शिजलं, ज्या नावावरती तुम्ही पक्ष फोडले, स्वतःचे पक्ष वाढवले आणि त्याच नावाची आज इतक्या मोठ्या प्रमाणात इथे दुरावस्था चालू आहे, याचं उत्तर द्यावं लागेल. आणि आता आमचे जिल्हाध्यक्ष इकडे येऊन गेलेले आहेत, हा मुद्दा उचललेला आहे. आता मनसे ऍक्शन मोड मध्ये आहे. हे इकडचे वॉर्ड ऑफिसर असतील किंवा आयुक्त राधा विनोद शर्मा यांनी हे लक्षात घ्यायचंय. आता इकडे हे अनधिकृत जे पण फेरीवाले आहेत किंवा टेम्पो वगैरे जे लागत आहेत आणि जी दुरावस्था आहे, आता हे किती दिवसात हे संपवणार आहेत, हे कधी सुशोभीकरण पुन्हा नव्याने उभं होणार आहेत याची आम्ही वाट बघतोय. आता गाठ मनसेशी.